तर हाय हॅलो सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझा नमस्कार आणि गुड मॉर्निंग। तर आज आहे वार शनिवार आहे आणि आज मी ठरवलं होतं की माझं मॉर्निंग रूटीन दाखवणार आहे, पण काहीच म्हणजे जसं ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही। तर सगळ्यात आधी उठले मी, आथरून वगैरे उचलले, पाणी तापत ठेवलं होतं आंघोळीसाठी। आणि इथे श्रेयांचं खुशीची चालू होती, थोडीशी म्हणजे खुशी झोपलेली होती, पण श्रेयांचं चालू होतं बळजबरीचं नाव घ्यायचं काम। तर तिच्या पप्पांची झाली होती आंघोळ, पण आमची आता बाकी होती। तर मग मी पण आले, इथं पाणी तापलं होतं तर पाणी उतरवलं आणि आंघोळीला गेले। तर आता आंघोळ झाल्यावर इथे मी चहा ठेवत होते मला। तर आज बरेचसे असे पाहुणे येणार होते घरी, मावस नणंद येणार होत्या, परत आमचे जे म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे चुलत भाऊ ते आहे ते सगळे येणार होते। सत्यनारायणाची पूजा आहे त्यांची इथं, त्याच्यासाठी तर मग ते सुद्धा येणार होते। तर मग आता चहा झाला होता, तर चहा नाश्ता करून घेतला, चहासोबत खारी खाल्ले म्हणजे मग लवकर भूक लागणार नाही। आणि इथे चालू होतं केस विंचरायचे काम। तर मिस्टर देवपूजा करत होते, तर त्यांना जे लागत होते ते आणून देत होते आणि सोबतच्या सोबत मी माझे म्हणजे केस जे आहे ते विचारून घेत होते, कारण मग नंतर टाईम भेटत नाही आणि मग ते तसंच राहून जातं। तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। तर आज येणारे घरी खूप सारे पाहुणे येणार आहे आज भेटायला। तर मग स्वयंपाक काही लवकर करीत नाही मी, आता फक्त धुणं भांडी आवरून घेते आणि स्वयंपाकाचं नंतर बघत, कारण आज आमचे भाऊबंद पण येणार आहे सत्यनारायणाच्या पूजेला। तर मग तिकडं जावं लागेल आणि नणंदबाई पण येणार आहे। तर चला कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ बघाल। नवीन कोणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि इथे धुणं वगैरे बाहेर नेऊन ठेवत होते आणि मग बाहेर नेऊन ठेवल्याच्या नंतर श्रेयांशला आंघोळ घालून श्रेयांशला झोपी लावत होते। तर इथे तो काही झोपायचं नाव घेत नव्हता, पण आंघोळ घालून त्याला झोप लावून देऊ म्हटलं आणि मग नंतर जे आहे ते आपल्या घरातल्या कामाला सुरुवात करता येईल। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर इथे खुशी बाहेरून चालू होती तिचा आवाज द्यायचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना ती हाय करत होती। तर त्यानंतर आले होते घरी पाहुणे। गाडी सांगा बाय ते ट्रॅक्टर मध्ये बदलला ते वाटोळ पियल होतं। हा किती मोठा शब्द येऊन गेला असता, पुढे चालला वर्ष सराताला चालला होतच ना। तर आत्ता आहे ना नणंदबाईंसाठी थोडीशी शेपूची भाजी देते कापून, कारण त्यांना आवडते त्यांच्या घरी सगळ्यांना, मग देते थोडीशी कापून। एवढी भाजी घेतली आहे, कापून घेतली, भरपूर होऊन जाईल आता ही। तर इथे पाहुणे गेल्याच्या नंतर मी लगेच आले घरामध्ये घर आवरायला, कारण पाहुणे म्हणजे येणारच होते परत। तर मग घर वगैरे काही म्हणजे थोडंसं घाण होती घरामध्ये, तर म्हटलं मग त्यांना यायच्या थोडंसं घरी व्यवस्थित करून घेऊ। तर बेडशीट आणि ते व्यवस्थित केले आणि घर झाडायला घेतलं। तर घर झाडून घेऊ म्हटलं आणि घर पुसायचंच होतं। तर निम्मशी मग घर पुसणं झालं आणि लगेच पाहुणे आले।
तर इथे ना ते पाहुणे म्हणजे माझी जाऊबाई ते आले होते, तर मी ना लगेच म्हणजे प्रसादाला घेतलं, कारण भरपूर टाईम पण झाला होता. तर मग ते आले, 5-1 मिनटं बसलो आम्ही, लगेच मी प्रसादाचं घेतलं. तर रवा आणि ते सगळं सामान आणलेलं होतं, त्यांनी फक्त बनवायचा होता. तर मग त्या म्हणे तूच बनव. तर मग मी घेतलाच प्रसाद बनवायला. आणि चला व्हिडिओ पूर्ण बघा, दाखवते तुम्हाला मी मधून की कसा बनवला आहे मी व्हिडिओ किंवा प्रसाद. तर इथे ना एक साईडला मी लगेच चहा ठेवला होता. म्हटलं एक साईडला प्रसाद बनवून एक साईडला लगेच त्यांना सगळ्यांसाठी आपण चहा ठेवू म्हटलं. तर मग आता चहा झाला होता, म्हणजे एक साईडला चहा तयार होत होता. तर मग तोपर्यंत रवा भुजून घेत होते मी. आणि आता इथे जो आहे तो चहा तयारच झालेला आहे. तर आता म्हटलं गाळून सगळ्यांना वाटून देते, आणि प्रसाद जो आहे तो आपलं बनणं चालूच आहेच. शिवरात्रीच्या टायमाला तेव्हा आणलं होतं.
आणि इथे जो प्रसाद आहे तो तयार झालेला आहे. आणि इथे मी चालले होते, म्हणजे आम्ही दोघी तिघी जणी चाललो होतो मंदिरामध्ये सत्यनारायणच्या पूजेसाठी. तर आता आम्ही चाललो आहे मिरच्यांना औषध मारायला. दिसतंय का काय? काय दिसू राहिलं? काहीच नाही दिसत. काही नाही.